एवढ्या सगळ्या पायऱ्या तू झाडणार आहेस? दे ना, ती झाडू दे ना मला. मुक्ता दे ना, मी तुला मदत करतो. म्हणजे काही पायऱ्या मी झाडून देईन. दे. काही गरज नाहीये, मला माव काम करू द्या. अगं पण मुक्ता, अगं सांगितलं ना गरज नाही म्हणून. ऐक ना माझं मुक्ता, अगं असं नको करू. मुक्ता, तुला गौऱ्या थापाला शेणात घमी लावून ठेवली बरं का? हा भाऊ. नमस्कार. राम राम. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? पैशासाठी नाही करत मी. प्रत्येक गोष्ट पैशासाठी नसती करायची. माव मनाच्या शांतीसाठी करीते. देवाला पण आवडते ही सेवा. ह्याची भक्ती केली, सेवा केली, तो ऐकतो माव. अनबिलिव्हेबल. काय मागितलंस ग तू देवाकडे? ज्यांच्यामुळे मला त्रास होतोय त्यांना भलाबुराचा विचार करायची सद्बुद्धी दे. शान कर त्यांना, हेच मागितलंय. मुक्ता, ते शहाणपण त्याने मला आधीच दिलंय आणि म्हणून तर मी इथे आहे ना. मला पण सेवा करायची इच्छा आहे. मला दे ना झाडू. घ्या घ्या घ्या. हो हो. शेवटच्या पायरीपर्यंत झाडायचा. कचरा दिसला पाहिजे ना पाला पाचोळा. घ्या झाडा. बरं झालं बाई, मी कोणाला काही सांगितलं नाही. असं करून कसं चालेल? मला कोणाला तरी सांगावंच लागेल. नाही सांगितलं तर माझ्या पोटात साचत जाईल आणि माझं पोट फुगून फुटून जाईल. चालीची सुरू रेल्वे. दामू काका, तुम्हाला सांगू का? सांगू द्या ना. बघा, तुम्हाला नाही सांगितलं ना तर एवढी मोठी गोष्ट मी माझ्या पोटात कशी काय ठेवू? काय? कुठली मोठी गोष्ट? काय बोलते तू? लय भयान ऐकलंय मीच का ऐकलंय, पर मला तुम्हाला सांगावंच लागणार आहे. मला माहिती आहे, मला बोलावंच लागणार आहे. दामू काका, मला सांगावंच लागणार आहे बघा. पर तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही बाहेर अजिबात कोणाला काही सांगायचं नाही. तुम्हाला तुमच्या पोराबाळांची शपथ आहे बघा. नाही सांगणार कोणाला. बरं सांग काय ते. रेणुकाताई कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. मी ऐकलं, त्या म्हणत होत्या की मुक्ता उद्याचा सूर्य नाही पाहणार आहे. मोठा मालक त्यांना जिवंत जाळणार आहे. वय दामू काका, मालक त्यांना मारून टाकणार आहे. काय बोलते? मोठे? हा, शेवटपर्यंत सगळ्या पायऱ्या झाडल्यात. एक पण पायरी सोडली नाहीये. हा का? मग काय करू? मला माव काम करू द्या. मी गेलात तरी चालेल. हे शेड आहे ना? वय पहिल्यांदाच पाहिलं असेल ना? नाही म्हणजे बघितलंय, पण इतक्या जवळून पहिल्यांदा बघतोय.
हे तू काय करतेस? राऊंड राऊंड असं काय? तुला किळस नाही येते का याची? माणसांनीच एवढी किळस आणली कायचीच किळस येत. मुक्ता, तू माझ्या वडिलांच्या वागणुकीची शिक्षा मला का देतेस? खरंच मला माझ्या आयुष्यात हवी आहेस. हे मी जे काही करतोय ना ते खरंच मनापासून करतोय. मी कुठलं सोंग नाही करते. असं मग अजून काम करायची इच्छा आहे का? या ना, शेणात हात घाला आणि गौऱ्या थापा. जमन का? काही नाही हो, सगळं वरवरच असतं. एक दिवस आमच्यासारखं जगून बघा, दुसऱ्या दिवशी न सांगता घरी जाताय की नाही बघाच. गरिबी सोपी नसते छोटे माल. आमच्या अंगाला अत्तराचं नाही, शेण्या मातीचा वास येतो. पायात घुसलेला काटा आणि डोळ्यात गेलेला कसपट काढला येळ नसतो आमच्याकडे. पोटाचं बघायचं असतं ना. अहो काय ऐकते मी? तुम्ही खरंच मुक्ताला मारणार आहात? चुकीचं आहे ते. फक्त मुक्ताचं नाही, मुक्ताचं अख्खं घराणं संपवणार आहे मी. मी बोललो नव्हतो का तुला? अहो का करताय तुम्ही असं? हे चूक आहे, पाप आहे, घोर अपराध आहे हा. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. अधिकार आहे मला. माझ्या मुलाला भुलवण्याचं पाप केलंय तिने. माझ्या घरातली शांतता हिरावून घेण्याची चूक केली तिने. नगरकरांची इज्जत तिने वेशीवरती टांगली, धुळीला मिळवली. तिला मृत्यूची शिक्षा देण्याचा अधिकार मला आहे. आज जोडते मी, पदर पसरते असं नका करू. तू जाऊ शकतेस.